किती आहेत? 4 हो मी भरून काढलं त्यांनी. भरून काढलं ना गेले हे हा सोडलं नाही राणीने बघ. सोडलं नाही ना. हे का काढा काढा तिकडून काढा. आयला मी सगळे पिंजरे फेल जातं की काय. नमस्कार मंडळी, मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आज पुन्हा एकदा आलो आहे आपण खजनामध्ये आणि आज आपण नवीन प्रकारचे पिंजरे आणलेत आणि ते पिंजरे आपण पहिल्यांदा खजनामध्ये लावणार आहोत आणि बघणार आहोत किती खेकडी मिळत आहेत. बघा हे पिंजरे आपण आणले तिकडे दिसतात तुम्हाला. आता ह्याच्यामधला मी एकटाच आलो इकडे ॲक्च्युली खरं म्हटलं तर, त्याच्यामुळे जेवढं शक्य तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. एकटा असल्यामुळे कॅमेरा पकडा दुसरा कोणी नाही, तर मी तुम्हाला जितकं शक्य तेवढं जास्त व्हिडिओमध्ये सगळ्या ह्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही बघता बघा हा जो पिंजरा आहे ना मंडळी, हा आता मी सगळेच पिंजरे दाखवू शकत नाही. एक पिंजरा तुम्हाला दाखवतो आणि तो पिंजरा कसा लावायचा खजनामध्ये तो पण तुम्हाला दाखवतो. हे बघा मंडळी, हे बघता हे पिंजरे आहेत इकडे. आपण 10 पिंजरे आणलेले आहेत आणि हे बघा हे इकडे चिकनचे पाय आहेत, बांधून आपण आणले घरातून. हे दिसतंय तुम्हाला, हे असं प्रकारे बांधून आणले व्यवस्थित घरातून. आणि हे पिंजरे आहेत. हा आपण एक पिंजरा तुम्हाला दाखवतो कारण एकटाच असल्यामुळे आता पाणी पण वरती येईल आणि मला एकट्याला जमणार नाही सगळ्या गोष्टी दाखवायला, तर आपण थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवतो. लक्षात घ्या इकडे बघा, हा पाय जो आहे ना इकडे, हा आपल्याला हे जे खाद्य आहे ते बांधायचं आपल्याला. खेकड्यांसाठी खाद्य असते हे आणि हे बांधायचं इकडे. बघा हा पिंजरा आहे ना, याला आपल्याला असं लावायचं इकडे. अशा प्रकारे फोल्डिंग होतो. हा दिसला का तुम्हाला हा दिसला पिंजरा. अशा इथून हा एंट्री आहे. ठीक आहे, चला जास्त उशीर होतोय, आपण पहिलं बांधून घेऊया. हे असं आहे, हे सोपं आहे इकडे. हे असं करायचं आणि हे इथे बांधून टाकायचं. हे बघा, हे बांधूया आपण. हे बघा हे आहे ना छानपैकी बांधून झाले. हे असं फोल्ड करायचं, झाला पिंजरा आणि इथून एंट्री आहे खेकड्यांना. ठीक आहे, आता बांधून घेऊया आपण. हे बघा हे रस्सी आहे इकडे बांधायला, इथे देखील इकडे आपण बांधून घेऊया. ठीक आहे, म्हणजे इकडून खेकडा बाहेर जायला नको परत आलेला. समजलं? चला तर मंडळी बघता आपण हा पिंजरा परिपूर्ण झालेला आहे आणि आता खाद्य पण आपण बांधले. आपण त्याचं चारा असतो जो खेकड्यांना बांधायचा तो बांधून झालेला आहे आणि आता आपण हे लावूया पिंजरा इकडे. बरोबर, इकडे पिंजरे अजून 9 आहेत पण पाणी वरती येईल. एकटा असल्यामुळे थोडंसं घाई होणार आहे. चला आपण अगदी खाजनाच्या आपण जवळ आहे, आपल्याला इथून जायचं आहे. बघा हे जागा आहे, इथून जायचं आहे आणि आतमध्ये जिकडे जागा आहे तिकडे लावायचं आहे. ठीक आहे बघा मंडळी, फायनली आहे ना एक पिंजरा लावून झाला इकडे दिसतंय तुम्हाला. व इकडे असं बांधून ठेवलं आपण, दिसला का? अशा प्रकारे आपण सगळे पिंजरे लावून घेणार आहोत. हा पहिला पिंजरा आहे. ठीक आहे, चला बाकीचे पिंजरे लावूया. मग मंडळी खजनामध्ये कोण नाही इकडे, सगळं शांत वातावरण आहे आणि धुकं बघा किती लागलं आहे. आता आपण तयारी करतोय दुसऱ्या पिंजऱ्याची. बांधून घेतला दुसरा पिंजरा, बाकीचे इकडे ठेवलेत. ह्या साईडला आपल्याला पुढे पुढे लावत जायचं आहे आणि हा एक पिंजरा आपल्या इथे नेहमीच्या जागेवर आपण टाकायचा आहे. ठीक आहे, हा दुसरा पिंजरा. हे बघा मंडळी आहे ना, पाणी यायला सुरुवात झाली आहे, पाणी भरायला सुरुवात झाली आहे. बघता तुम्ही, हा बघ भरतीचं पाणी आला इकडं वरती. आणि हा इथे आपण पिंजरा लावलेला आहे. हा शेवटचा पिंजरा आपला आणि पाणी पूर्ण ओघटल्यानंतरला आपण हे पिंजरे उचलणार आहोत. दिसतंय ना तुम्हाला, एक तिकडे लावलं आपण आणि बाकीचे त्या बाजूला लावलेत. चला तर मंडळी बघता आपण पिंजरे लावून झालेले आहेत सगळं. हा शेवटचा पिंजरा होता आणि आता आपण थोडा वेळ थांबूया. पाणी आता भरतो दिसतं आपल्याला पाठीमागे आणि तो पाणी पूर्ण भरून झाला ना का परत ओटी फिरेल आणि पूर्ण पाणी ओघटल्यानंतरला आपण पिंजरे उचलणार आहोत आणि मग बघूया. पहिल्यांदा आपण ट्राय केलेले आहेत अशा प्रकारचे पिंजरे, बघूया सक्सेसफुल होतात काय आपल्या. चला तर मंडळ आहे ना, मी तिकडे त्या बाजूला पिंजरे लावलेत, तुम्ही बघितलेत. आणि हे आहेत ना चोरगे आणि पगोळे लावलेत तिकडे ह्यांच्या या बाजूला आणि मी त्या बाजूला पिंजरे टाकलेत. आणि आता आम्ही जेवायला बसलोय. दिसतं तुम्हाला, आम्ही बघा काय आणलंय, मच्छी आणले आणि चपाती भात वगैरे आणलाय. चला तर म्हणजे जेवायला या, नंतर तुम्हाला दाखवतो पिंजऱ्यामध्ये किती खेकडी मिळालीत आणि पगोलीमध्ये, यांच्या पगोलीमध्ये किती खेकडी मिळालीत यांना. चला तर मंडळी आहे ना, आपण फायनली पिंजरे उचलायला सुरुवात करतोय आणि जो आपण शेवटी पिंजरा लावला होता तो आपण पहिल्यांदा उचलतोय. बघूया या बाजूला आपण उचलायला सुरुवात केल्या. बघूया पहिल्याच पिंजऱ्यामध्ये काय मिळतंय. नवीन पिंजऱ्यात उत्सुकता लागून राहिलेली आहे की पहिल्या पिंजऱ्यामध्ये काय मिळतंय. ठीक आहे, बघूया. या आपण आशा काढल्या, 2 लावल्या होत्या त्या पिंजऱ्यानं. तर मंडळ आहे ना, हे 4 पिंजरे फेल गेले. एक उचला तुम्ही जाताना, बघूया आहेत काय. आहेत 2 आहेत. हा ना म्हणा बाहेर 2 भेटली मंडळी बघा इथे. ह्याच्यामध्ये 4 फेल गेले सगळे. हे फक्त दोघांमध्येच मिळाले, भेटली 2 तरी. म्हटलं सगळं फेल जातं की काय.
सांगितलं. ही रस्सी सोडत ही रस्सी काही कामाचीच नाही आहे खरं म्हटलं तर. चला 2 तरी भेटली बाबा. वाटतं सगळं फेल जातं की काय. दुसरा एक पिंजरा उचलतो आम्ही. बरेचसे पिंजरे आहे ना फेल गेले, आम्हाला लावता आले ना नीट, ते खायचं बांधता आलं नाही व्यवस्थित. बघूया दुसरा पिंजरा उचलत आहेत सोरगे. बघूया का आतमध्ये आहे ते. किती आहेत? 4 आहेत 4. हो 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 हो, हे भरून काढलं त्यांनी. भरून काढलं ना गेले का. हा सोडलं नाही राणीने हो. सोडलं नाही ना. हे का काढा काढा तिकडून काढा. आयला म्हणलं सगळे पिंजरे फेल जातं की काय. हे चोरगे पद्धतशीर लावलं येतं आहे है ना. बघा मंडळी आहे ना, एकच ह्याच्यामध्ये खेकडा मिळाला आपल्याला आहे ना. एकामध्ये 2 मिळाले ना, आणि बाकी सगळे फेल गेले होते. फेल गेले म्हणजे आम्हाला पहिल्यांदा आम्हाला लावता आले ना, आम्ही खाली गॅप ठेवला आणि खालूनच खाऊन गेले. आणि ह्याच्यामध्ये बघा एकदमच 4 मिळाले. म्हणजे सक्सेसफुल आहे, म्हणजे घाबरायचं कारण नाही. मी टेन्शनमध्ये आलो होतो, म्हटलं काय फेल आहे वाटतं. बघूया बघूया बघूया. हे बघा सणसणीत आलंय. बघा 4 आले 4 एकदम. चला या आता आले बघा. हे सगळे फेल गेले बघा. हे एकामध्ये 2 मिळाले, बाकी सगळे फेल गेले. टेन्शन आलेलं. बघूया आता. तिसरा पिंजरा बघूया. बरेचसे पिंजरे फेल गेलेत. हाय 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 हाय. हाय किती किती आहेत? अरे बापरे 3 आहेत. मस्त विकत हा. एक नंबर एक नंबर. बरेचसे पिंजरे म्हणजे आपण गेला नाही झालं. गेला. हा बघा हा बघा करून गेला होता. हा बघा गेला होता. नाही खालीच पकडला तरी तुटला असेल. पकडलं ना बघा म्हणजे. हा बघा करताना गेला होता. कॉर्नरला हे आला. टाका पैसे. हा तुम्ही उद्या पकडलं नाही तर माझ्याला पकडत असं. तर आता मंडळी आहे ना, आम्ही पिंजरे लावले होते. सुरुवातीचे आहे ना 4 ते 5 पिंजरे फेल गेले. त्याच्यामुळे आहे ना ते फेल का गेले माहिती आहे की एक बाजू त्याची उंच राहिली, म्हणजे पाणी भरला होता पिंजरे लावता त्याच्यामुळे एक बाजू वरती राहिली आणि ते पिंजऱ्याच्या खाली खेकडे गेले आणि खेकड्याने खालून ते खाल्लं, ओढलं पिंजऱ्याच्या खालून. आणि ते जे खाद्य आहे ना थोडंसं वरती बांधायला पाहिजे. पहिल्यांदा लावलं होतं त्याच्यामुळे आम्हाला अंदाज आला. आणि फार तर व्हिडिओ मी बनवला नाही, कारण सुरुवातीचे 4-5 पिंजरे काही मिळालेच नाही. नंतर मिळाले. एकामध्ये 2 मिळाली, एकामध्ये किती मिळाले नंतर 4 ना, आणि आता 3 मिळाली. 4 3 7 आणि 2 9 खेकडी मिळाली. सक्सेसफुल आहे. थोडासा आम्हाला अंदाज आला. ते प्रॉपर लावायला पाहिजे पिंजरा म्हटलं तर, असं तुम्ही नुसतं टाकून होणार नाही. तेव्हा आम्ही बघा हे एवढे 9 पिंजऱ्यापैकी आम्हाला फक्त 3 पिंजऱ्यामध्येच खेकडी मिळाली. 3 पिंजऱ्यामध्ये 9 मिळाली आणि एक शेवटचा आहे तो आम्ही आता जातो उचलायला. बघूया आता किती मिळतात. ठीक आहे चला चल घ्या. कितीच वाकून जायला लागतं असं. इकडे सकाळी एकटाच आलो होतो मी, म्हणजे चोरगे आहेत ते दुसरीकडे गेले होते. या चोरगे बघा. एक माणसाला यावं लागतं एवढं खालून वाकून. तोडावं लागेल. ते काटेरी झाड आहे ना चोरगे. जागा बनवायला पाहिजे. चला बघूया शेवटचा पिंजरा काय होतंय ते, किती मिळत आहेत. पिंजरा सक्सेसफुल आहे, परंतु त्याला 4ही बाजूने व्यवस्थित बसवायला लागतं खाली. एका बाजूने वरती राहिला तर खालून खेकडे खेचतात आणि निघून जातात. आम्हाला अंदाज आला आहे पहिल्याच ह्याच्यामध्ये. बघूया शेवटचा पिंजरा दिसतोय तर खरा. एक खेकडा त्याच्यामध्ये लांबून नाही काय नाही दाखवतो. आमची चुकी काय झाली, ह्या एका बाजूला आम्ही पूर्ण हे लास लावलं पूर्ण खाली, आणि ही बाजू उघडी राहिली बघा ही पाठची, आणि खालून खेकडे गेले बघा. खालून खेकडे बघा खाल्लेलं आहे. इकडे दिसतं तुम्हाला, म्हणजे खेकडे आले होते बघा फाडून गेला आहे बघा.
फाडलं त्याने खाली, म्हणजे प्रॉपर खाली पिंजरे बसवायला पाहिजे तरच खेकडी मिळतील आहे ना. फाडून घेऊन गेला तो, खालून गेला तो. ठीक आहे मंडळी, नेक्स्ट टाइम बघू. अशा ठिकाणी प्रॉपर लावायला लागतील आहे ना. अशा ठिकाणी गोलगोल ठिकाणी व्यवस्थित चारी बाजूने तरच खेकडी मिळतील. चला मंडळी, शेवटचा पिंजरा फेल गेला आणि समज आपण एका बाजूला वरती राहिला, त्याच्यामुळे आहे ना खालून खेकडे आले होते आणि ते फाडून घेऊन निघून गेले ते. म्हणजे प्रॉपर पिंजरा बसवावा लागेल अशा ठिकाणी, तेव्हा खेकडी 100% भेटणार आहे ना स्वर्गीय, फेल जाणार नाही. चला तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवीन आयडिया आणि व्हिडिओज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. चला तर मंडळी, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. दमलोय जरा, समजून घ्या.